एक ध्येयवेडा शिक्षक ते एक यशस्वी प्राचार्य, हा प्रवास ज्ञान साधनेच्या या 35 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात सरांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पेरला। माध्यमिक विद्यालय शेंडीच्या मातीत सरांनी केवळ ज्ञानदान केले नाही तर संस्कारांचे सिंचन केले। शिस्त, प्रेम आणि कामाप्रती असलेली निष्ठा हे सरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू। अकोले तालुक्याच्या शैक्षणिक वैभवात सरांचे योगदान सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावे असेच आहे। आज जेव्हा ते आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत, त्यांच्या कार्याचा हा कृतज्ञता सोहळा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नाही तर तो त्यांच्या कर्तृत्वाचा खऱ्या अर्थाने गौरव आहे। निरोप समारंभ हा दुःखाचा क्षण नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे। सरांनी दिलेल्या ज्ञानाचा वारसा आम्ही सर्व विद्यार्थी आणि सहकारी सदैव पुढेच नेऊ। सरांना पुढील निरोगी आणि आनंद वाटचालीस आमच्या परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांतर्फे कोटी कोटी शुभेच्छा। माननीय प्राचार्य श्री दिलीपराव निवृत्ती रोंगटे सर, BSc M.Ed, कृतज्ञतापूर्वक नमस्कार। शाळा हा तुमचा श्वास होता तर त्यातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास हा तुमचा ध्यास होता। अशा पद्धतीने काम करत असताना गेली 35 वर्ष आपण एक कर्तव्यदक्ष व संस्थेशी एकनिष्ठ सेवक म्हणून कार्यरत राहिलात। आपल्या प्रदीर्घ वाटचालीचा आढावा घेताना असंख्य आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहतात। संधी वारसाने मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावे लागते। आपणही त्यापैकी एक। आपण शून्यातून विश्व निर्माण केले आहे, म्हणून आज आपणास निरोप देताना मनात संमिश्र भावना दाटून येतात। साम्राज्यासारख्या छोट्या आदिवासी दुर्गम भागात आपला जन्म झाला असून वडिलांचे छत्र हरपलेले आहे याची जाणीव आपल्याला लहान असतानाच आल्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही याचा आपण 50 वर्षापूर्वी विचार केला हे विशेष। त्यावेळी शिक्षणाचे महत्त्व माहीत नसताना देखील आपण शाळा शिकली पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन शासकीय आश्रमशाळा घाटघर या ठिकाणी प्रवेश घेऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले। घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आपल्याला आश्रमशाळेशिवाय पर्याय नाही हे ओळखून आपण माध्यमिक शिक्षणासाठी शासकीय आश्रमशाळा खिरविरे या ठिकाणी प्रवेश घेतला। त्या ठिकाणी आता 10वीत प्रथम श्रेणीसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान प्राप्त केला। त्यानंतर आपण इयत्ता 11वी व 12वी विज्ञानचे शिक्षण सर्वोदय विद्यामंदिर राजूर या ठिकाणी पूर्ण केले। आपण संगमनेर या ठिकाणी शासकीय वसतिगृहात राहून कमवा व शिका या योजनेत सहभागी होऊन BSc चे शिक्षण विशेष प्रावीण्यासह पूर्ण केले। ही बाब आमच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे। B.Ed व M.Ed चे शिक्षणशास्त्र महाविद्यालय संगमनेर येथे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनने पूर्ण केले। नंतर सन 1991 साली आपण संस्थेचे अंगलेश्वर विद्यालय आंबोळ या ठिकाणी उपशिक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली। नंतर आपण मागे वळून पाहिलेच नाही। यशाची एक एक शिखरे आपण सर केली। ही इतरांसाठी प्रेरणादायी बाब आहे। नंतर आपण शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमात नाशिक येथे मुक्त विद्यापीठातून पूर्ण केला व त्याचा आपण प्रशासनात प्रभावीपणे वापर करून विद्यालयाची सर्वांगीण प्रगती साधत आहात हे पाहून आनंद होत आहे। प्रचंड कष्ट करण्याची प्रवृत्ती, रडत न बसता संघर्ष करण्याची तयारी, अभ्यासू वृत्ती, जिज्ञासू वृत्ती व प्रचंड इच्छाशक्ती, वडिलांचे हरवलेले छत्र याची जाणीव असल्यामुळे उन्हाळ्यात सुट्टीत हिरडे गोळा करून शालेय गरजा भागवण्यासाठी उभे केलेले पैसे हा प्रवास थक्क करणारा आहे। स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपण परिस्थितीवर मात करून गरुड झेप घेतली व आपले कर्तृत्व सिद्ध केले। गेली 20 वर्ष शेंडी या विद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असताना अनेक नवनवीन कल्पना अंमलात आणून अनेक प्रकारचे उपक्रम राबवून विद्यालयाचा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा व कोणतीही रजा न घेता आजपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात ही आनंदाची बाब आहे। खास करून सर्वांना बरोबर घेऊन परिसरातील दानशूर व्यक्तींचा शोध घेऊन विशेषतः श्री राजकुमार ढड्डा व सौ शोभा ढड्डा यांच्या सहकार्याने विद्यालयात 5 खोल्या, 2 स्टाफ रूम, 1 संगणक कक्ष, 3 प्रयोगशाळा, 1 NSS चे कार्यालय, मुलींसाठी स्वच्छतागृह बांधले हे कायम स्मरणात राहील। विद्यालयाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून आज विद्यालयाच्या ताब्यात 1.5 एकर जागा पाडून घेतली व खेळाचे मैदान विकसित केले। ही बाब आपले कार्य महान आहे हे अधोरेखित करणारी आहे। विशेष आनंदाची बाब म्हणजे आपण विद्यालयात राबवलेल्या अनेक उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आपण आदिवासी समाजाचे आहोत। आपली परिस्थिती गरिबीची आहे हा न्यूनगंड असतो।
याच्यावर मात करण्यासाठी आपण परिसरातील एखाद्या आदिवासी समाजाचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करून त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला व आजही आपले 40-50 विद्यार्थी MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन निरनिराळ्या क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा करत आहे. खऱ्या अर्थाने अभिमानाची बाब म्हणजे आपला मोठा मुलगा श्री मनोज कुमार दिलीप रोंगटे हा MSc ॲग्री असून प्रथम प्रयत्नात MPSC पास होऊन कृषी विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावत आहे. तर दुसरा मुलगा श्री अविनाश दिलीप रोंगटे हा स्पर्धा परीक्षा पास होऊन महसूल अधिकारी म्हणून महसूल विभागात प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण व आपल्या पत्नीने मुलांवरती चांगले संस्कार करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. विद्यालयाचे काम करत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून समाजासाठी काम करत असताना तसेच संपूर्ण परिवारासाठी काम करत असताना आपल्या पाठीशी उभा राहण्याचा व कोणत्याही कामाला सकारात्मक पाहणाऱ्या आपल्या धर्मपत्नी सौभाग्यवती कुसुम दिलीप रोंगटे यांची तुम्हाला मोलाची साथ लाभलेली आहे. गेली 35 वर्ष जशी आपल्याला साथ दिली त्याचप्रमाणे इथून पुढेही त्या साथ देत राहतील यात शंका नाही. आपण दोघांनीही समाजासाठी योगदान देण्यासाठी निरोगी व उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. आजपर्यंत आपण केलेली शाळेची प्रगती, समाजासाठी केलेले काम, गोरगरिबांसाठी पुढे केलेला मदतीचा हात, गरीब, होतकरू, शाळकरी मुलांसाठी केलेली आर्थिक मदत या सर्व कामाची दखल घेऊन 2008-9 साली आपल्याला इप्टा संघटनेमार्फत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने आदर्श मुख्याध्यापक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं दिला जाणारा आदर्श प्राचार्य पुरस्कार सन 2023-24 मध्ये नगर येथे राज्याचे शिक्षण व संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच 2024-25 साली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आदर्श प्राचार्य पुरस्कार अकोले या ठिकाणी या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच संस्थेचे कार्यकारी विश्वस्त कैलासवासी माजी मंत्री मधुकर रावजी पिचर साहेब यांनी शेंडीचे प्राचार्य रोंगटे सर अतिशय चांगले काम करत आहेत असे आपल्या बाबतीत 3 ते 4 हजार लोकांसमोर संस्थेच्या कार्यक्रमात गौरवोद्गार काढले आणि आपल्या आजपर्यंतच्या कामाचे सार्थक झाले असे आम्हास वाटते. आज आपण नियत वयोमानानुसार निवृत्त होऊन आमचा निरोप घेताय हे जरी खरी असले तरी पण यापुढेही शिक्षण क्षेत्राची सेवा आपल्या हातून घडो ही परमेश्वरचरणी प्रार्थना. आपल्या अनुभवाचा विद्यालयास भविष्यात फायदा हो, तसेच आमच्याशी व संस्थेशी असलेले आपले नाते अबाधित राहून वृद्धिंगत हो हीच सदिच्छा. आपल्या भावी वाटचालीसाठी खूप खूप सदिच्छा. या पुढील काळात आपल्या हातून चांगले काम होण्यासाठी परमेश्वर आपणास निरोगी व उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा. माननीय श्री सुनील रावजी दातीर, अध्यक्ष अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी, माननीय सेक्रेटरी श्री सुधाकर रावजी देशमुख, अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी, भंडारदरा, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. सरांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. थांबवा घड्याळाची टिकटिक, थांबवा घड्याळाची टिकटिक. सर, आता नका घेऊ ताण. सेवानिवृत्तीनंतर आयुष्य जगा छान, आयुष्य जगा छान. धन्यवाद.